देशात बॉम्बस्फोट सारख्या देशद्रोही कारवाया करणारे दहशतवादी असो किंवा एखादा खून खटल्यातील आरोपी असो, या सगळ्यांसाठी गुन्हा करून लपण्याचं सगळ्यात सुरक्षित ठिकाण कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे का? ना पासपोर्ट लागतो, ना कुठल्याही किचकट प्रक्रिया कराव्या लागतात. होय, तुमच्या लक्षात आलंच असेल की मी नेपाळबद्दल बोलतोय. आता तुम्हाला आठवत असेल की नेपाळमध्ये जवळपास 17 बॉम्बस्फोट करणारा यसीन भटकळ असो किंवा अगदी आत्ताच्या संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी हे सुद्धा नेपाळलाच पळून जाणार होते. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की नेपाळच का? तर त्याच्या मागचं कारण असं आहे की नेपाळ देश गुन्हेगारांना आश्रय देण्यासाठी सुरक्षित देश समजला जातो. याच नेपाळ देशात भारतात गुन्हे करून अनेक गुन्हेगार लपून बसतात. हा तिथल्या सरकारचा दोष नाहीये, नाही तिथल्या सुरक्षा नियमांचा. गुन्हेगार तिथे जाऊन लपतात कारण भारतातून नेपाळमध्ये प्रवेश करणं सोपं आहे. पण कसं? त्यासाठी गुन्हेगार काय काय करतात? कोणकोणते गुन्हेगार आतापर्यंत गंभीर गुन्हे करून तिथे जाऊन लपून बसलेत हे तुम्हाला माहितीये का? यसीन भटकळ पासून अगदी छोटमोठ्या चोऱ्या करणाऱ्या सगळेच नेपाळ गाठतात. त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अनित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट. भारतात 17 बॉम्बस्फोट करून नेपाळमध्ये लपून बसलेला यसीन भटकळ कोण आहे? तर कर्नाटक मधल्या भटकळ गावात जन्माला आलेला अहमद सिद्दी बाप्पा हे त्याचं खरं नाव आहे. भटकळ गावातच 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. नंतर त्याच्या कुटुंबियांच्या म्हणण्याप्रमाणे तो दुबईला गेला होता. मात्र 2 वर्षांनी तो तिथूनही गायब झाला. त्याच्यानंतर काही वर्षांनी तो दिल्लीमध्ये त्याच्या पत्नीसोबत म्हणजेच शाहिदा इर्शाद खान सोबत आढळला. पण तिच्याशीही तो खोटं बोलला होता. त्याचं नाव अहमद किंवा यसीन न सांगता इम्रान असं सांगितलं होतं. पण या काळात भारतामध्ये अनेक बॉम्बस्फोट झाले. त्यात कोणाचा हात आहे हे भारतीय सरकारला लवकर कळलं नाही. यसीन भारतात राहूनच मुजाहिद्दीनच्या विचारांना चालना देत होता. असं म्हणतात की दुबईवरून गायब झाल्यावर यसीन हा पाकिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षण शिबिरात बॉम्ब बनवणे शिकत होता. त्याच्यासोबत रियाज आणि इक्बाल भटकळ हे दोघं देखील होते. या दोघांचे यसीन सोबत काही विशेष नातं नव्हतं, फक्त एका गावातले म्हणून त्यांचं आडनाव एक होतं. 2008 मध्ये त्यांनी बाटला हाऊसवर हल्ला केला आणि त्यानंतर रियाज आणि इक्बाल पळून गेले, ज्यामुळे इंडियन मुजाहिद्दीनचा यसीन हेड झाला आणि त्याने तयार केलेला पहिला बॉम्ब दिल्लीमध्ये फुटला. नंतर 2009 मध्ये कोलकातामध्ये चोरीच्या आरोपाखाली त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. तिथूनही तो सुटला. 2006 मध्ये मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट, मग 2008 ला दिल्ली, त्यानंतर 2010 मध्ये वाराणसी, 2011 मध्ये पुन्हा दिल्ली. या दरम्यान छोटे मोठे बॉम्बस्फोट सुरूच होते. 2012 चा पुणे आणि 2013 चा हैदराबाद बॉम्बस्फोट, नंतर 2013 मध्येच बिहार आणि नेपाळच्या बॉर्डरवरच्या रसखौल या गावामध्ये इंडियन रॉ एजंट्सने त्याला ताब्यात घेतलं आणि तो सध्या दिल्लीमधल्या तिहार जेलमध्ये. यसीन भटकळ हा भारतातला सगळ्यात कुख्यात आतंकवादी आणि गुन्हेगार असंही म्हणायला हरकत नाही. पण त्याने लपण्यासाठीही नेपाळच निवडलं. त्याच्या मागचं कारण असं आहे की भारत आणि नेपाळची बॉर्डर खुली आहे. काही मोजक्याच तपासण्या होतात, मात्र त्याच्यात जास्त काही फरक पडत नाही आणि गुन्हेगार ह्याचाच वापर करून थेट नेपाळमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे काय होतं तर भारतीय पोलिसांना कायदा सुव्यवस्थेसाठी कार्यरत असलेल्या संस्थांना त्यांना पकडणं अवघड जातं. हे एकच कारण नाहीये. अनेक भारतीय गुन्हेगार गुन्हे केल्यानंतर नेपाळमध्ये आश्रय घेतात, कारण भारत आणि नेपाळमधला प्रत्यार्पण करार अगदी किचकट आहे. 1952 मध्ये दोन्ही देशांमधील जुन्या प्रत्यार्पण करारामुळे नेपाळमधून गुन्हेगारांचं प्रत्यार्पण करणं अगदी कठीण आहे. आता ज्या तीव्रतेने गुन्हे घडताय ते हाताळण्यासाठी हा करार अकार्यक्षम आहे. गुन्हेगारांना हे कळलंय की एकदा का नेपाळमध्ये पोहोचलं की भारतीय अधिकाऱ्यांना कायद्यामुळे गुन्हेगारांना परत आणणं कठीण जातं. ह्या करारामुळे राजकीय किंवा लष्करी गुन्ह्यांचा आरोप असेल तर प्रत्यार्पण करता येत नाही. अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनसह 47 राष्ट्रांसोबत हा भारताचा प्रत्यार्पण करार आहे. पण यसीन भटकळ हा एकच गुन्हेगार नाहीये ज्याने नेपाळमध्ये आश्रय घेतला होता. त्याच्यासारखे अनेक गुन्हेगार आहेत ज्यांनी भारतामध्ये गंभीर गुन्हे केले आणि नंतर नेपाळचा आश्रय घेतला. सय्यद अब्दुल करीम तुंडा लष्कर-ए-तोयबाचा बॉम्ब तज्ञ, ज्याने भारतात 40 पेक्षा जास्त बॉम्बस्फोट केलेत. त्याला 16 ऑगस्ट 2013 रोजी भारत नेपाळ सीमेवर बनबासा या ठिकाणी अटक झाली होती आणि 2017 त्याला जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसंच लॉरेन्स बिश्नोई गँग मधला शार्प शूटर जयप्रकाश आणि त्याचा साथीदार मनोज सहानी हे दोघेही नेपाळकडे पळून गेले होते अशी माहिती मिळाली होती. त्यांनाही पोलिसांनी बिहार आणि नेपाळच्या बॉर्डरवरच्या जोगबानी या गावात पकडलं. महाराष्ट्रातलेही अनेक गुन्हेगार नेपाळमध्ये जाऊन लपतात. गोविंद बनक्या दत्री हा महाराष्ट्रातला नव्हता, पण महाराष्ट्रातून अनेक गुन्हे त्याने केलेत. 6 कोटींचा सायबर फसवणुकीचा कारनामा करून हा नेपाळकडे पळून जात होता. त्याला मोतीहारीच्या भारत आणि नेपाळ सीमा रस्त्यावरती अटक झाली होती. त्याचसोबत अनेक आतंकवाद्यांची देखील यादी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती ओसामा बिन लादेन, आयमान अल जवाहिरी, अबू बक्र अल बगदादी, ISIचा नेता, ज्याचसोबत जैश-ए-मोहम्मदचा मसूद अझर, लष्कर-ए-तोयबा, जमात-उद-दवा या आतंकवादी संघटनांचा हाफिज मोहम्मद सईद, एवढंच नाही तर काश्मीर ISIचा जाकीर मुसा हे सगळे नेपाळला पळून गेले होते. आणखी एक व्यक्ती ज्याने 1993 मध्ये भारतात बॉम्बस्फोट केले होते. भारतासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्याला ग्लोबल टेररिस्ट असं नाव दिलं गेलंय, मुंबई अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम. बॉम्बस्फोटानंतर त्याला पळून जाणं भाग पडलं होतं, पण थेट दुबईला जाणं त्याला शक्य नव्हतं.
म्हणून त्याने नेपाळचा मार्ग स्वीकारला. नेपाळी पासपोर्ट आणि जाण्यासाठी ओळखी असल्यामुळे त्याला सहज भारतातून पळून जाता आलं, कारण प्रत्येक गुन्हेगाराला माहिती आहे की नेपाळ गुन्हेगारांसाठी सुरक्षित आश्रयस्थळ आहे. कारण प्रत्यार्पणाची व्यवस्था किचकट असल्यामुळे भारताकडून अनेकदा ती सुधारण्याची मागणी केली गेली, मात्र नेपाळने त्यात सहकार्य कधीच केलं नाही. भारत आणि नेपाळमधील सीमा 1751 किलोमीटर लांबीची आहे आणि ती उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यांना जोडली गेली आहे. उत्तर प्रदेशची नेपाळशी सर्वात लांब सीमा म्हणजेच 651 किलोमीटरची सीमा आहे, तर पश्चिम बंगालची सर्वात लहान म्हणजेच 96 किलोमीटरची सीमा आहे. भारतातले अनेक गुन्हेगार आणि त्यांच्या गँग या नेपाळमधून काम करतात असं म्हटलं जातं. मुकेश पाठक, अभिषेक मिश्रा यासारखे कुख्यात गुन्हेगार नेपाळमधून भारतामध्ये गुन्हे करतात. दोन देशातल्या या किचकट कायद्याचा गैरफायदा घेतात आणि भारतातून पळून गेलेल्या गुन्हेगारांना मदत करण्यात नेपाळी गुन्हेगारी संघटना महत्त्वाची भूमिका बजावते. ते आश्रय देतात, काम देतात आणि पोलिसांच्या कारवायाला चकमा देण्यासाठी मदत देखील करतात. आणि सध्याची जी नेपाळची परिस्थिती आहे त्यामुळे भारतातून पळून गेलेल्या गुन्हेगारांची तिथे काय हालत होत असेल हा प्रश्न मला वैयक्तिक पडला होता. पण तुम्हाला काय वाटतं, ते गुन्हेगार नेपाळमध्ये असतील की पुन्हा भारताची सीमा ओलांडून भारतात परतले असतील, का कोणत्या तिरही देशात जाऊन लपले असतील? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.